जे रडणाऱ्याकडून त्याचे दुःख घेण्याची आणि त्याला सुख देण्याची क्षमता असलेले रुद्र अधिक उणे अक्ष, या दोन शब्दांपासून रुद्राक्ष हा शब्द बनला आहे. अक्ष म्हणजे डोळा. रुद्र अधिक उणे अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो. उदा. तिसरा डोळा, तो रुद्राक्ष. अक्ष म्हणजे आस. डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो, म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात. रुद्र म्हणजे रडका. म्हणजे घेणे आणि क्ष म्हणजे देणे, म्हणून अक्ष म्हणजे घेण्याची किंवा देण्याची क्षमता. रुद्रवृक्ष, रुधिरवृक्ष, रुद्राक्ष वृक्ष. रुद्रवृक्ष निर्माण होण्याचे पौराणिक विवेचन. तारकापुत्र अधर्माचरण करू लागल्याने विषादाने शंकराच्या नेत्रांतून पडलेल्या अश्रूंचे रुद्राक्ष वृक्ष होणे आणि शिवाने तारकापुत्रांचा नाश करणे. तडिन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष या तारकापुत्रांनी धर्माचरण आणि शिवभक्ती करून देवत्व प्राप्त करून घेतले. काही कालावधीनंतर ते अधर्माचरण करत असल्याचे पाहून शंकर विषादग्रस्त झाला. त्याचे नेत्र अश्रूंनी डबडबले. त्याच्या नेत्रांतील 4 अश्रुबिंदू पृथ्वीवर पडले. त्या अश्रूंपासून बनलेल्या वृक्षांना रुद्राक्ष वृक्ष म्हणतात. त्या 4 वृक्षांपासून तांबडे, काळे, पिवळे आणि पांढरे रुद्राक्ष निर्माण झाले. नंतर शिवाने तारकापुत्रांचा नाश केला. शास्त्रात उल्लेख. देवी भागवत, शिवलीलामृत, शिवपुराण, स्कंदपुराण, पुरुषचरण, चंद्रिका, उमामेश्वर तंत्र, श्रीगुरुचरित्र इत्यादी ग्रंथातून रुद्राक्षाचे विस्तृत वर्णन आढळते. याशिवाय रुद्राक्ष जाबालोपनिषद नावाचे उपनिषद केवळ रुद्राक्षाच्या विविध पैलूवर प्रकाशझोत टाकते. परंतु या सर्व ग्रंथांतून त्याची उत्पत्ती, गुणधर्म, धारणविधी, उपचार पद्धती वगैरे बाबतीत एकवाक्यता आढळत नाही आणि म्हणून नेमका कोणता ग्रंथ प्रमाणभूत मानावा असा अभ्यासकाच्या मनात संभ्रम निर्माण होतो. श्री गुरुचरित्र उल्लेख 33. श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो, त्याला कोणतेही पाप लागत नाही. रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे. त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही. जो मनुष्य 1000 रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो. अशा माणसाला सर्व देव वंदन करतात. 1000 रुद्राक्ष मिळू शकले नाहीत, तर 108 रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी. त्या माळेत नवरत्ने गुंफावीत. रुद्राक्ष हे सर्व पापनाशक आहेत. ते हातांवर, दंडावर, मस्तकावर धारण करावेत. रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजेसमान फळ देणारा आहे. एकमुखी, पंचमुखी, एकादशमुखी, चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात. रुद्राक्ष खरे, अस्सल मिळाले तर उत्तमच. तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावेत. त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते. रुद्राक्ष परीक्षा. एक पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष कुठल्याही आकाराचे असले तरी पाण्यात टाकल्यावर बुडते. पाण्यामध्ये चटकन बुडणारे रुद्राक्ष हे अस्सल आहे याची खात्री बाळगायला हरकत नाही. जे पाण्यात हळूवारपणे बुडेल ते खोटे अथवा हलक्या दर्जाचे समजावे. 2. रुद्राक्ष हे 5-10 मिनिटे तळहातात घट्ट दाबून धरले आणि नंतर हलवले तर त्यातून मंजूळ ध्वनी प्रतीत होतो. 3. तांब्याच्या 2 भांड्यामध्ये व तांब्याच्या 2 पटत्यांमध्ये रुद्राक्ष ठेवले असता अस्सल रुद्राक्ष लगेचच हालचाल दर्शवतो. 4. खरा रुद्राक्ष जसा तरंगत नाही तसा उकळत्या पाण्यात जर 6 ते 8 तास ठेवला तरी त्याचे विघटन होत नाही. आणि रुद्राक्ष हे कुठल्याच बाजूने मोडत नाही, वाकत नाही. 5. अस्सल रुद्राक्ष बराच वेळ दुधात ठेवला तर दूध नासत नाही. 6. रुद्राक्ष हा प्रामुख्याने गोल असतो. तो दिसायला काटेरी पण ते काटे बोथट असतात. खडबडीत, त्याचे काठीण भरपूर असते. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.